तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात एका युवकाने अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला। भीमाशंकर रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यात चक्क झाड लावून त्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचं लक्ष खड्ड्यांच्या समस्येकडे वेधलं जात आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनानं यात तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। घोडेगाव शहराजवळ दिसून येते। इथे जर पाहिलं आपण तर अशा पद्धतीने हे जे काही रस्त्याच्या मध्येच झाड लावलेले हे येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत होतं। आणि आपण या सगळ्याचा जेव्हा शोध घेतला की हे झाड कुणी लावले, काय प्रकारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे झाड काय इथं लावले, काय रस्त्यात खड्डा पडल्यामुळे कुणी पडू नये म्हणून झाड लावले। पडू नये म्हणून? हो। खड्डा केवढा मोठा आहे? खड्डा बराच मोठा आहे। त्याच्यात कुणी पडलं? पडले 2 दिवस झालं पडले होते, त्याच्यामुळे झाड लावले आम्ही। त्याच्यामुळे लोकांच्या लक्षात तरी हो। अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर अगदी रस्त्याच्या मधोमध म्हणजे इकडून जर आपण दाखवू शकलो तर हा हम रस्ता आहे, म्हणजे जो भीमाशंकर रस्ता आहे तो अशा मध्यभागी खड्डा पडल्यामुळे इथे जर पाहिलं तर कुणाचा अपघात होऊ शकतो, जीव जाऊ शकतो। त्यामुळे या सजग युवकाने एक वेगळाच अभिनव जो प्रयोग राबवलाय तो म्हणजे इथे खड्ड्यात वृक्षारोपण केले थेट, आणि त्याच्यामुळे कुठेतरी कुणाचा जर अपघात होणार असेल तर त्याचा बचाव होऊ शकेल। अशा पद्धतीने त्याने एक प्रकारे या खड्ड्याच्या बाबतीतली जागरूकता आपल्या समोर आणलेली आहे। खरं तर प्रशासनाने ठिकठिकाणी जेव्हा खड्डे पडतात याची काळजी घेऊन नागरिकांचा जीव जाऊ नये याकरिता खरं तर वेळीच उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। अविनाश पवार, NDT मराठी, घोडेगाव, पुणे।